श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कळसुबाई शिखरावर महाराष्ट्राचा नकाशा साकारत साताऱ्यातल्या उत्साही नागरिकांची हुतात्मा जवानांना अनोखी श्रद्धांजली. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळत शिर्डीचं साई मंदिर आणि शनी शिंगणापूरचं शनी मंदिर भाविकांसाठी खुलं आणि ई पेमेंट केल्याचे खोटे गुन्हे करणाऱ्या टोळीचा अहमदनगर पोलिसांकडून पर्दाफाश. यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. देशासाठी लढता लढता हुतात्मा झालेल्या जवानांना संपूर्ण देश श्रद्धांजली वाहतो. मात्र काही जण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या हुतात्म्यांप्रती आपल्या भावना, आपली श्रद्धांजली अर्पण करतात. सातारा जिल्ह्यातील लोणंद इथल्या श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी देखील हुतात्म्यांना अशीच अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. या ग्रुपच्या 60 सदस्यांनी राज्यातील सर्वात उंच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखरावर जाऊन 321 फूट लांबीच्या तिरंग्यातून महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली. देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अशा अनोख्या मार्गाने आदरांजली वाहिल्याबद्दल भैरवनाथ ग्रुपचं सर्वत्र कौतुकही झालं. दिवाळीतला वसुबारस हा सण आदिवासी बांधव वाघ बारस म्हणून वाघ देवतेच्या पूजनाने साजरा करतात. आदिवासी पारंपरिक नृत्य, वाघ देवतेचं पूजन, मिरवणूक, पारंपरिक वाद्य वाजवत अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील 10 गावातील ग्रामस्थांनी आपल्या देवतेपुढे नतमस्तक होऊन तिचं पूजन करून वाघ बारस साजरी केली. तालुक्यातील पाचनई, पेठ्याची वाडी, कुमशेत, जानेवाडी, आंबेत, लवली ओतूर, लवाळी कोतूर, शिरपुंजे, धामणवण, हिंगाडवाडी या गावच्या सरहद्दीवर असलेल्या वाघ देवतेच्या नावाने दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे यात्रा न भरवता वाघ देवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी कोंबडा नाच यांनी परिसर दुमदुमून गेला होता. दिवाळीच्या पाडव्यापासून राज्य शासनानं मंदिरं उघडण्यास परवानगी दिल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी इथलं साईबाबा आणि शिंगणापूरचं शनी मंदिर यासह इतरही मंदिरं खुली करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करत भाविक दर्शनाचा लाभ घेताना दिसत आहेत. राज्यात 9वी ते 12वीचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली असली तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र शहरी आणि ग्रामीण भागातही त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण 278 शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी दिली. ई पेमेंटच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार होतात. मात्र ई पेमेंट केल्याचे खोटे SMS पाठवणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पकडली आहे. ही टोळी हॉटेल व्यावसायिक, मोठे ब्रँडेड कंपनीच्या दुकानात जाऊन खरेदी करून अशा पद्धतीचे खोटे पेमेंट दिल्याचे मेसेज पाठवत असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं. सोलापूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर असे पेमेंट केल्यानंतर हा प्रकार पेट्रोल पंप मालकाच्या लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. अशा प्रकारचा गुन्हा करणारी टोळी राज्यात पहिल्यांदा अहमदनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या एका बिबट्यासह शिरसाटवाडी इथं धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. जिल्ह्यातील मढी, शिरापूर इथं बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात बालकांची हत्या झाल्यानंतर या डोंगर पट्ट्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं कीर्ती रामदासी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.